नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर जिल्हा तलाठी भरतीचा लेखी परीक्षा पेपर चालू आहे, तर त्यामध्ये त्याचा आपण भाग 1 पाहिला होता। तर त्याचप्रमाणे आज आपण इथे भाग 2 पाहणार आहोत। तर भाग 1 मध्ये आपण मराठी ग्रामरचे पहिले 50 प्रश्न पाहिले होते। तर हा पेपर एकूण 125 प्रश्नांचा आहे। तर भाग 1 मध्ये आपण 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत। तर भाग 2 मध्ये आपण आता इंग्लिश ग्रामर आणि तसेच जीकेचे जे 50 प्रश्न आहेत ते आज आपण इथे पाहणार आहोत। आणि भाग 3 मध्ये राहिलेले जे गणित बुद्धिमत्ता प्रश्न आहेत ते आपण इथे पाहणार आहोत। तर चला तर मग वेळ न घालवता आज आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। तर आजचा आपला व्हिडिओ म्हणजे आजच्या आपल्या व्हिडिओमधील हा प्रश्न पहिला आहे। तर काय आहे, तर इंग्रजी ग्रामरचा हा प्रश्न पहिला आहे। काय आहे, चूज द लेटर ऑफ अप्रोप्रिएट आर्टिकल दॅट कॅन बी यूज्ड टू फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स। तर खाली त्या आर्टिकलचा आपल्याला योग्य वापर करायचा, म्हणजे अ अँड दचा योग्य वापर करायचा आहे। तर इथे काय दिलं आहे, अ नंबर ऑफ इम्पॉर्टंट पॉईंट्स वेअर रेज्ड इन द कोर्स ऑफ डिस्कशन। तर इथे ऑफ नंतर कोणतंही आर्टिकल येत नसतं, म्हणून इथे काय येणार, नो आर्टिकल, म्हणजे ऑफ डिस्कशन आहे असंच राहणार। म्हणजे अ नंबर ऑफ इम्पॉर्टंट पॉईंट्स वेअर रेज्ड इन द कोर्स ऑफ डिस्कशन, म्हणजे नो आर्टिकल, म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपला आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 52 काय आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द दोज गिवन बिलो। म्हणजे खालीपैकी करेक्ट जे आहे ते अल्टरनेटिव्ह आपल्याला चूज करायचं आहे। तर इथं काय दिलं, मॅन इज सोशल बिंग, द मॅन इज, आता हे द मॅन इज इथे अ पाहिजे होतं, फक्त काय पाहिजे, नुसतं मॅन इज अ सोशल बिंग असं पाहिजे होतं। म्हणजे कशामध्ये दिलं आहे, तर ते ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे। मॅन इज अ सोशल बिंग हे करेक्ट सेंटेन्स येईल यातलं, करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणतो त्याला आपण। मॅन इज नंतर अ असतं, मॅन इज अ सोशल बिंग हे ऑप्शन 4 मध्ये दिले ते आपलं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 53 काय आहे, आय डॅश डॅश 6 लेटर्स सिन्स 8 AM। आय हॅव बीन रायटिंग 6 लेटर्स सिन्स 8 AM, म्हणजे मी सकाळपासून 6 लेटर्स म्हणजे काढत आहे। मग काय येणार इथे, तर इथे करेक्शन करा थोडं। काय आता, आय हॅव रिटन म्हणजे लिहिलेली आहेत, म्हणजे पूर्ण भूतकाळ आहे इथे। काय आहे, पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ आहे। आय हॅव रिटन 6 लेटर्स सिन्स 8 AM, म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून मी 6 लेटर्स लिहिलेली आहेत। मग हे पूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण आहे। आय हॅव रिटन 6 लेटर्स सिन्स 8 AM, ऑप्शन 2 जे आहे ते आपला आन्सर असेल। तिथे काय येईल, तर हॅव रिटन येतो, थोडं करेक्शन करा। पुढील प्रश्न क्रमांक 54 मध्ये काय सांगितलंय, आय डोंट थिंक आय डॅश डॅश हिम एट। तर आय हॅव मेट हिम एट, आय डोंट थिंक आय हॅव मेट हिम एट, म्हणजे एटचा अर्थ का तो अद्याप होतो। आय डोंट थिंक, मी विचारही केला नव्हता की मी त्याला कधीही भेटू शकेल, अद्याप त्याला मी भेटू शकेल, म्हणजे हॅव मेट येतं तिथे। काय येणार, रिकाम जाय काय येतं, तर हॅव मेट येतं, ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 55 काय, आय कॅन नॉट रिमेंबर फेअर डॅश डॅश माय कोट। म्हणजे माझा कोट कुठे आहे ते अजून मला आठवत नाही, म्हणजे आय लेफ्ट माय कोट येणार तिथे। काय येणार, आय कॅन नॉट रिमेंबर फेअर आय लेफ्ट माय कोट, म्हणजे मी कुठे माझा कोट हरवला आहे ते मला आठवत नाही, आय लेफ्ट येणार ते। काय येणार, आय लेफ्ट येईल, ऑप्शन 3 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 56 काय, वेन आय रिच्ड देअर आय रिअलाइज्ड दॅट आय डॅश डॅश। तर पुढे काय ना, आय नीड नॉट हॅव गॉन, म्हणजे वेन आय रिच्ड देअर, जेव्हा मी तिथे पोचले तेव्हा मला लक्षात आलं की आय नीड नॉट हॅव गॉन, मी गेलं नाही पाहिजे होतं तिथे। आय नीड नॉट हॅव गॉन, म्हणजे काय येणार, आय नीड नॉट हॅव गॉन, ऑप्शन 1 मध्ये दिले आहे ते आपलं आन्सर येईल। पुढील प्रश्न क्रमांक 57 काय, इट वॉज डिझायरेबल दॅट देअर डॅश डॅश बी ॲनिमिटी ओव्हर द डिसिजन। तर इथे काय येणार, तर इथे येणार शूड येणार। काय येणार, शूड येईल। इट वॉज डिझायरेबल दॅट देअर शुड बी ॲनिमिटी ओव्हर द डिसिजन, म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिले शूड जे आहे ते रिकाम्या जागी येईल। पुढील प्रश्न क्रमांक 58, तर इथे काय दिले, फिल इन द ब्लँक्स विथ द अप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म। मग इथे आता ॲक्टिव्ह वॉइस दिला आहे, त्याचा आपल्याला पॅसिव्ह फॉर्म इथे भरायचा आहे। तर ऑफ द व्हर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ह सप्लाय, धिस डॉक्युमेंट डॅश डॅश बाय 2 पर्सन। तर इथे आता कोणता पॅसिव्ह फॉर्म आहे तो आपल्याला, तर काय येणार, वॉज साइनड बाय 2 पर्सन। काय येणार, वॉज साइनड, दिस डॉक्युमेंट वॉज साइनड बाय 2 पर्सन, म्हणजे 2 व्यक्तींनी ते डॉक्युमेंट साइन केलेलं होतं। दिस डॉक्युमेंट वॉज साइनड बाय 2 पर्सन, म्हणजे ऑप्शन 2 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल। दिस डॉक्युमेंट वॉज साइनड बाय 2 पर्सन।
पुढील प्रश्न क्रमांक 59 काय आहे, चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. मग आता रिकाम्या जागी योग्य आपल्याला शब्द भरायचा आहे. तर अ करेजियस मॅन नेव्हर डिस्पेअर्स डॅश डॅश सक्सेस. तर काय म्हणतो आपण, डिस्पेअर्स ऑफ सक्सेस. म्हणजे अ करेजियस मॅन नेव्हर डिस्पेअर्स ऑफ सक्सेस. म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिले डिस्पेअर्स ऑफ येणार, ते काय ना, डिस्पेअर्स ऑफ ऑफ हिज सक्सेस, म्हणजे ऑफ येईल या रिकाम्या जागी. पुढील प्रश्न क्रमांक 60 काय आहे, चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. तर इथे देखील रिकाम्या जागा आपल्याला भरायची आहे. तर काय, इट इज ॲन ॲबनॉर्मेबल हॅबिट टू बोस्ट डॅश डॅश वन्स इंटेलिजन्स. तर काय येणार, इट इज ॲन ॲबोमिनेबल हॅबिट टू बोस्ट ऑन वन्स इंटेलिजन्स. काय ना, इथं ऑन येणार. काय येईल तर ऑन हे प्रिपोजिशन येतं, ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 61 काय, चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. तर इथे देखील आपल्याला रिकाम्या जागा भरायचे. तर काय इथे दिले, तरी 61 मध्ये तर काय दिलं, ही जम्पड टू द कन्क्लुजन दॅट इट वॉज अन अट्रॅक्टिव्ह ऑफर अँड ही इमिडिएटली जम्पड ॲट इट. म्हणजे इथे काय येणार, टू येणार आणि नंतर काय येणार तर ॲट येणार. जम्पड म्हणजे टू आणि ॲट येतं. इथे काय तर टू आणि ॲट येते. म्हणजे ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे. काय येईल तर टू आणि ॲट येईल. पुढील प्रश्न क्रमांक 62 काय आहे, तर पिक द करेक्ट चॉईस फ्रॉम द वन्स गिवन बिलो. तर इथे काय दिले वाक्य, इट इज टू हॉट टू गो आउट. तर टूच्या जागी आपण काय वापरतो, सो वापरतो. म्हणजे इट इज सो हॉट दॅट वन कॅन नॉट गो आउट. काय आहे ना, दॅट वन कॅन नॉट गो आउट. इट इज टू हॉट टू गो आउट म्हणजे इट इज सो हॉट दॅट नो वन कॅन नॉट गेट आउट. म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. टूच्या जागी आपण सो दॅट वापरतो. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 63 काय आहे, तर इथे देखील सेम वाक्य आहे, ही इज टू गुड नॉट टू प्लीज एव्हरीबडी. तर इथे देखील आपल्याला सो दॅट वापरायचं. तर काय येतं, ही इज सो गुड दॅट ही प्लीज एव्हरीबडी. ऑप्शन कशामध्ये दिले तर 4 मध्ये योग्य आन्सर दिलेला आहे. ही इज सो गुड दॅट ही प्लीज एव्हरीबडी. म्हणजे याच्या जागी आपण सो दॅट वापरतो. ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 64 काय, ऑफ द चॉईसेस गिव्हन बिलो पिक आउट द करेक्ट वन. आता ह्यातलं करेक्ट वाक्य आपल्याला शोधायचं. म्हणजे इथं काय दे, आय सेड टू माय ब्रदर वाय वेअर यू अब्सेंट येस्टरडे. मी तू काल का गैरहजर राहिला असं. मग आता इथे डायरेक्ट स्पीच दिलाय, तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. तर इथे सेड टू बद्दल काय येतं, आयस म्हणजे मी विचारलं येतं. आय आस्क्ड माय ब्रदर. तर वाक्य जोडण्यासाठी जो इथे दिला आहे तो व्हायस घेणार आपण. आय आस्क्ड माय ब्रदर वाय. आता इथे वेअर यू अब्सेंट आहे, तर वेअर बदली काय येतं, हॅड बीन अब्सेंट येतं. काय येतं, हॅड बीन येतं त्या ठिकाणी. आय आस्क्ड माय ब्रदर वाय ही हॅड बीन अब्सेंट. आता येस्टरडे जागी आपण काय घेतो, द प्रिव्हियस डे घेतो. म्हणजे अब्सेंट द प्रिव्हियस डे. आय आस्क्ड माय ब्रदर वाय ही हॅड बीन अब्सेंट द प्रिव्हियस डे. म्हणजे याचं इनडायरेक्ट स्पीच होईल. ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 65 काय, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट वर्ड ऑर फ्रेज. म्हणजे खालीपैकी करेक्ट वर्ड किंवा फ्रेज वापरून आपल्याला हे ब्लँक भरून वाक्य पूर्ण करायचं आहे. तर वाक्य काय दिले, यू मस्ट नॉट प्रिव्हेंट मी. आता मस्ट नॉट, मस्टंट दिले म्हणजे मस्ट नॉट असतं ते. यू मस्ट नॉट प्रिव्हेंट मी फ्रॉम गोईंग. म्हणजे तू मला जाण्यापासून अडवू शकत नाही किंवा प्रतिबंध घालू शकत नाही माझ्या जाण्यावर. यू मस्ट नॉट प्रिव्हेंट मी फ्रॉम गोईंग. म्हणजे इथे काय ना, फ्रॉम गोईंग येणार. ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 66 काय, आय एन्क्वायर्ड हिम डॅश डॅश. तर इथे काय येणार, तर आय एन्क्वायर्ड हिम व्हॉट ही वॉन्टेड. म्हणजे त्याला काय पाहिजे होतं त्यासाठी मी त्याची चौकशी केली. आय एन्क्वायर्ड इन व्हॉट ही वॉन्टेड. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 67 काय, चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द क्लोजेस्ट इन द मिनिंग टू आयटिलाइज्ड वर्ड टू द वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे खालीपैकी जवळपास असणारा शब्द आपल्याला त्याच्यात शोधायचा त्या वाक्याच्या. वी आस्क्ड फॉर अन एक्सप्लेनेशन ॲज सम ऑफ हिज रिमार्क्स वेअर इक्विवोकल. तर इक्विवोकल ह्याला आपण काय म्हणतो, तर कपेबल ऑफ बिअरिंग मोर दॅन वन मिनिंग. म्हणजे ह्यामध्ये काय असतं, कपेबल ऑफ बिअरिंग मोर दॅन वन मिनिंग. एकापेक्षा जास्त याचे मिनिंग निघू शकतात. म्हणजे वी आस्क्ड फॉर अन एक्सप्लेनेशन ॲज सम ऑफ हिज रिमार्क्स वेअर इक्विवोकल. म्हणजे कपेबल ऑफ बिअरिंग मोर दॅन वन मिनिंग येते याच्यासाठी करेक्ट वर्ड. पुढील प्रश्न क्रमांक 68 काय, ऑल हिज कॉलेजेस कंडेम्ड हिम वेन दे फाउंड हिम गिल्टी ऑफ एक्सपॉयनेज. म्हणजे काय, तर त्याच्यासाठी काय म्हणतो आपण, हेरगिरी करणे. म्हणजे तो हेरगिरी करत होता, त्यासाठी काय तर स्पायिंग येतं.
स्पायिंग म्हणजे काय, हेरगिरी करणे किंवा जासूस करणे. म्हणजे काय, ऑल ऑफ हिज कलेजेस कंडेम्ड हिम व्हेन दे फाउंड हिम गिल्टी ऑफ एस्पिनेज. म्हणजे काय, तो जासूसी करत होता तो त्या म्हणजे ज्याचे जे कलेजेस होते त्यांना आढळून आलं की तो काय तर चुकीचं करतोय, म्हणजे तो जासूसी करतो किंवा हेरगिरी करतो, त्याला आपण काय म्हणतो, स्पायिंग असे म्हणतो. ऑप्शन ए त्याबद्दल वर्ड येईल. पुढील प्रश्न क्रमांक 69 काय, चूज द वर्ड ऑर फ्रेज नियरेस्ट टू द मिनिंग ऑफ द वर्ड. म्हणजे आता वर्ड किंवा फ्रेज म्हणजे इंग्लिशमध्ये जसं मराठीमध्ये कसं आपण वाक्यप्रचार म्हणतो तसं आहे ते इंग्लिशमध्ये फ्रेज आपल्याला ओळखायचं आहे. तर बेनोव्होलेंट. आता बेनोव्होलेंट म्हणजे काय, तर त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे दयाळू किंवा मदत करणारा किंवा हेल्पफुल म्हणतो. म्हणजे बेनिव्होलंट म्हणजे काय, काइंड अँड हेल्पफुल, दयाळू आणि मदत करणारा व्यक्ती म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, बेनिव्होलंट म्हणजे काइंड अँड हेल्पफुल. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 70. आता इथे काय दिलं, फिंडिकेट. तर फिंडिकेटचा अर्थ काय होतो, एखाद्या गोष्टीचं समर्थन करणे किंवा ती गोष्ट बरोबर आहे असं ठरवणे म्हणतो. तर आता फिंडिकेट, टू प्रूव्ह द ट्रूथ ऑफ, त्याच्याबद्दल काय ना, टू प्रूव्ह द ट्रूथ ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीचं समर्थन करणे किंवा ती गोष्ट बरोबर आहे असं ठरवणे, त्याच्या पाठीशी उभे राहणे, त्याला आपण काय म्हणतो, फिंडिकेट म्हणतो. म्हणजे टू प्रूव्ह द ट्रूथ ऑफ त्यासाठी येणार. पुढील प्रश्न क्रमांक 71 काय आहे, चूज द एक्सप्रेशन दॅट एक्सप्लेन्स गिवन वर्ड करेक्टली. म्हणजे करेक्टली त्या शब्दाचं एक्सप्लेनेशन दिले ते आपल्याला शोधायचं. तर इथे काय, आयकॉनोकोलेस्ट. तर आयकॉनोकोलेस्टचं काय असतं, रूढी परंपरा विरोधी असणारा किंवा त्या न मानणारा व्यक्ती, त्याला आपण काय म्हणतो, कोलेस्ट. मग ह्याच्यासाठी काय येतं, तर त्याच्यासाठी वन हू इज अपोज्ड टू आयडियल वर्शिप येतं. काय येतं, वन हू अपोज्ड टू आयडल वर्शिप. म्हणजे काय, तर रूढी परंपरा न जाणणारा किंवा न मानणारा व्यक्ती, त्याला आपण काय म्हणतो, आयकॉनोकोलेस्ट. म्हणजे वन हू इज अपोज्ड टू आयडल वर्शिप, रूढी परंपरांना न जाणणारा. पुढील प्रश्न, एक्सप्लिसिट. तर आता एक्सप्लिसिटचा अर्थ काय होतो, क्लिअर किंवा स्पष्ट करणे म्हणतो किंवा सुगम असा अर्थ होतो. तर याच्यामध्ये काय दिलं आहे, द स्टेटमेंट दॅट इज ॲब्सोल्युटली क्लिअर दिले. काय दिले, द स्टेटमेंट दॅट इज ॲब्सोल्युटली क्लिअर म्हणजे सुगम किंवा सुस्पष्ट ज्याला म्हणतो त्याचा अर्थ होतो एक्सप्लिसिटचा. जे ऑप्शन 4 मध्ये जे दिले ते आपलं काय असेल तर ॲन्सर असेल. म्हणजे एक्सप्लिसिट म्हणजे काय, स्टेटमेंट दॅट इज ॲब्सोल्युटली क्लिअर म्हणजे स्पष्ट किंवा सुगम म्हणतो. पुढील प्रश्न क्रमांक 73. आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वर्ड विच इज मोस्ट क्लोजली फिट्स इच डेफिनेशन. म्हणजे ह्या डेफिनेशनशी जवळपास असणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. मग इथे काय दिले, ऑनरेबली डिस्चार्ज फ्रॉम सर्व्हिस. तर त्याला आपण काय म्हणतो, ऑनरेबली डिस्चार्ज फ्रॉम सर्व्हिस म्हणजे काय, एमेरिटिरियस. काय म्हणतो, ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे काय, एमेरिटस म्हणजे काय, तर निवृत्त झालेला किंवा रिटायर्ड म्हणतो, त्याला आपण ऑनरली डिस्चार्ज फ्रॉम सर्व्हिस, निवृत्त झालेला किंवा रिटायर्ड झालेला म्हणतो, एमेरिटस. म्हणजे ऑप्शन 3 मध्ये दिले ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, स्टडी ऑफ इन्सेक्ट म्हणजे काय, कीटक. म्हणजे कीटकांच्या अभ्यासशास्त्राला आपण काय म्हणतो, तर कीटकशास्त्र म्हणतो, म्हणजे एंटोमोलॉजी म्हणतो. काय म्हणतो, एंटोमोलॉजी. ऑप्शन झूलॉजी म्हणजे काय, प्राण्यांचा अभ्यास. बायोलॉजी म्हणजे काय, म्हणजे वनस्पतींचा जो अभ्यास असतो त्याला आपण बायोलॉजी म्हणतो. आणि झूलॉजी म्हणजे कशाचा, तर प्राण्यांचा अभ्यास. आणि एंटोमोलॉजी म्हणजे काय, तर कीटकांचा अभ्यास. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, स्टडी ऑफ इन्सेक्ट, एंटोमोलॉजी. पुढील प्रश्न, तर आजचा हा इंग्लिश ग्रामरचा आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 75 काय आहे, वन हू इज वेल वर्स्ड इन एनी सब्जेक्ट. म्हणजे एका शब्द म्हणजे तो गुणवत्ता प्रधान आहे. अ क्रिटिकल जज ऑफ एनी आर्ट पर्टिक्युलर फाईन आर्ट्स म्हणजे तो कलाप्रेमीसुद्धा आहे किंवा त्याला कलेची जाण आहे पूर्ण, त्याला आपण म्हणतो. तर त्याच्यासाठी काय होतो, कोनोसियर येतं शब्द. काय होतो, कोनोसियर. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिलेला आहे. म्हणजे कलेची जाण असलेला किंवा जाणकार किंवा सुज्ञ म्हणतो आपण त्याला, म्हणजे कलासक्त किंवा कलाप्रेमी. कोनोसियर म्हणजे त्या एखाद्या कलेमध्ये निपुण असणारा. वन हू इज वेल वर्स्ड इन एनी सब्जेक्ट, अ क्रिटिकल जज ऑफ एनी आर्ट पर्टिक्युलरली फाईन आर्ट्स म्हणजे संगीताची कला जोपासणारा किंवा कलाप्रेमी किंवा कलेची जाण असला म्हणजे काय, तर कोनोसियर म्हणतो. ऑप्शन 1 मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 76 काय आहे, तर इथून जे के प्रश्न चालू आहेत. तर काय आहे, भारतीय घटना समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. तर तुम्हाला माहिती आहे हा प्रश्न सोपा आहे. तर अध्यक्ष कोण होते घटना समिती, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे की भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पुढील प्रश्न क्रमांक 77 काय आहे, विधवेशी पुनर्विवाह करून उक्तीपेक्षा कृतीश्रेष्ठ असल्याचे सिद्ध करणारे पहिले समाजसुधारक कोण होते. तर विधवेशी पुनर्विवाह कोणी केला होता, तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी.
कोणी? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी गोदूबाई या विधवेशी विवाह केला व पुनर्विवाह करून त्यांनी उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ म्हणजे बोलण्यापेक्षा करणं श्रेष्ठ असं त्यांचं मत होतं. म्हणजे सिद्ध करणारे हे पहिले सुधारक होते. बाकी समाज सुधारक काय होते? विधवेंचा विवाह पुनर्विवाह घडवून आणा याच्यावर होते. मग त्यांनी स्वतःच कृती केली म्हणजे स्वतःच विधवेशी पुनर्विवाह केलता. मग त्यांना भारतरत्न पुरस्कार देखील मिळालेला वयाच्या जन्मशताब्दी वेळी म्हणजे 1958 महर्षी धोंडो केशव कर्वे यांना. मग ते एक समाजसुधारक होते. विधवा स्त्रियांसाठी त्यांनी खूप काही प्रयत्न केले होते. पुढील प्रश्न क्रमांक 78. केरळचे शास्त्रीय नृत्य क्लासिकल डान्स कोणते आहे? तर केरळचं काय आहे? तर कथकली. केरळचं कथकली आहे. कथक जे काय आहे ते कशाचं आहे? तर ते कथक उत्तर प्रदेश, कथक कजरी नौटंकी. कुचिपुडी कुठं आहे? कुचिपुडी आंध्र प्रदेश आणि भरतनाट्यम तमिळनाडूचं आहे. आणि महाराष्ट्राचं कुठलं? आपल्या गजे व लावणी ही नृत्य प्रकार महाराष्ट्राचे प्रसिद्ध आहेत. आणि गुजरातचे गरबा. पुढील प्रश्न, बँडिट क्वीन हा चित्रपट कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर कोणाच्या जीवनावर आधारित आहे बँडिट क्वीन हा चित्रपट? फुलनदेवी. कोण आहे? तर फुलनदेवी जी आहे तर त्यांच्या जीवनावर आधारित कोणता आहे? तर बँडिट क्वीन हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित आहे, फुलनदेवी. पुढील प्रश्न क्रमांक 80 काय आहे? मॅंगनीज व लोह खनिज या धातूसाठी प्रसिद्ध असलेले रेडी हे स्थान महाराष्ट्राच्या टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. तर रेडी हे बंदर कुठं आहे? महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. जे की कशासाठी? मॅंगनीज व लोह खनिज या धातूसाठी प्रसिद्ध असलेले म्हणजे निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे हे रेडी हे बंदर. आणि हे स्थान कुठे आहे? तर ते आपल्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. मॅंगनीज व लोह खनिज या धातूसाठी प्रसिद्ध असलेले स्थान आहे ते महाराष्ट्राच्या कोकणातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात त्याचे स्थान आहे रेडी. पुढील प्रश्न क्रमांक 81 काय आहे? खालील वाक्यातील बरोबर विधान शोधा. तर काय दिलंय? सन 1898 ईस्ट इंडिया कंपनीची भारतावरील सत्ता संपुष्टात आली. हे विधान बरोबर आहे. यातलं काय आहे? तर 1858 1813च्या चार्टर ॲक्टने काय झालं? ईस्ट इंडिया कंपनी जी होती त्याची भारतातील जी सत्ता होती ती संपुष्टात आली होती. तर पहिलं वाक्य काय? स्वामी दयानंद सरस्वतींनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर हे चुकीचं आहे. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली ती. रामकृष्ण परमहंसांनी वेदांकडे हा चला ग्रंथ लिहा. तर हे कोणी म्हटलं होतं? स्वामी दयानंद सरस्वतींनी म्हणलं होतं. आणि भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले होते. तर हे चुकीचं आहे. तर कुठे होतं? तर ते मुंबई येथे भरलं होतं. म्हणजे 1, 2, 4 जी आहे ती चुकीची आहेत. पण सन 1858 ईस्ट इंडिया कंपनीची भारताची सत्ता संपुष्टात आली होती. हे वाक्य बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 82. न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? तर कोणाचं आहे हे वृत्तपत्र? बिपिनचंद्र पाल यांचं आहे. कोणाचं आहे? बिपिनचंद्र पाल यांचं न्यू इंडिया हे वृत्तपत्र आहे, बिपिनचंद्र पाल. पुढील प्रश्न, सरपंचाची निवड टिंब सदस्यांकडून केली जाते. तर ग्रामपंचायत सदस्य जे आहेत ते जे निवडून आलेले सदस्य आहेत त्या निवडून आलेल्या ग्रामपंचायती या सदस्यांकडून सरपंचाची निवड केली जाते. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 84 काय आहे? 10व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते 10व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष? तर के.सी. सिंग होते. कोण होते 10व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष? तर के.सी. तर ऑप्शन सी मध्ये दिले के.सी. सिंग दिले. तर ते होते 10व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न क्रमांक 85 काय आहे? ज्योतिबा फुलेंचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता होता? तर कोणता होता? तर सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ होता त्यांच्या मरणानंतर प्रसिद्ध झालेला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म. पुढील प्रश्न क्रमांक 86 काय आहे? छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले होते? तर कोणतं होतं? तर ते मिस क्लार्क वसतिगृह या नावाने ते त्यांनी सुरू केलं होतं. कोणासाठी? अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी. पुढील प्रश्न क्रमांक 87 राष्ट्रीय चित्रपट विकास मंडळ निर्मित आणि जब्बार पटेल दिग्दर्शित डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनावरील चित्रपटात टिंब या अभिनेत्याने बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारलेली आहे. तर कोणी साकारली होती त्यावेळेस त्यांची भूमिका? तर मामुट्टी या अभिनेत्याने बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. जो की कोणी दिग्दर्शित केला होता? तर जब्बार पटेल दिग्दर्शित राष्ट्रीय चित्रपट विकास मंडळ निर्मित. त्यांचं जर त्या अभिनेत्याचं नाव काय होतं? तर मामुट्टी, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 88 काय आहे? खालीलपैकी कोणत्या तारखेस जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो? तर कधी करतो आपण? 22 मार्च 1997 साजरा केला गेलेला होता असं विचार. तर कधी असतो? तर 22 मार्च 1997ला जो आहे तो जागतिक ग्राहक दिन साजरा केला गेला होता. तर इथे थोडं करेक्शन करा. तर किती आहे? तर
15 मार्च 1997 पासून आपण जागतिक ग्राहक दिन साजरा करतो. 15 मार्च जो आहे तो जागतिक ग्राहक दिन मानला जातो. हे थोडं करेक्शन करा. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. जागतिक ग्राहक दिन कधी साजरा करण्यात येतो तर 15 मार्च 1997. पुढील प्रश्न क्रमांक 89 काय, ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये चेन रिॲक्शन दिले तर कशामुळे नियंत्रित केली जाते. तर चेन रिॲक्शन जे आहे ते कॅडमियम रॉडद्वारे नियंत्रित केली जाते. कशाद्वारे तर कॅडमियम रॉड जो आहे त्या रॉडद्वारे ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये चेन रिॲक्शन जी आहे ती नियंत्रित केली जाते. कशामुळे, कॅडमियम रॉडद्वारे. पुढील प्रश्न क्रमांक 90 काय, किर्गिज जमातीतील लोकांचे मुख्य पेय कोणते आहे. तर कोणते आहे तर त्यांचं मुख्य पेय आहे तर क्युमिस नावाचं जे पेय आहे ते किर्गिज जमातीतील लोकांचे मुख्य पेय आहे. काय तर क्युमिस. आपला जसा चहा आहे तसं किर्गिज जमातीतील लोकांचे कसं प्रमुख पेय आहे तर ते क्युमिस हे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 91 काय, खालीलपैकी कोणते एक शहर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. तर कोणतं शहर आहे तर औरंगाबाद शहराला आपण 52 दरवाजांचे शहर असे म्हणतो. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. तसेच साताऱ्याला शुराचा जिल्हा म्हणतो आणि सांगलीला म्हणजे द्राक्षांचा जिल्हा म्हणतो आपण सांगलीला. पुढील प्रश्न, दीनमित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते. तर कोणास ओळखतो आपण तर मुकुंदराव पाटील यांना आपण दीनमित्रकार म्हणून आपण ओळखतो. कोणाला तर मुकुंदराव पाटील यांना. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 93 काय आहे, भारतात पंचायत राज्याची स्थापना सर्वप्रथम कोणत्या राज्यात झाली. तर तुम्हाला माहिती आहे राजस्थान जो जिल्हा आहे म्हणजे राजस्थान जे राज्य आहे त्यातील नागौर जो जिल्हा आहे तेथे 1959 मध्ये प्रथम पंचायत राज्याची सर्वप्रथम स्थापना झाली. आणि महाराष्ट्रामध्ये कधी तर 1 मे 1962 पासून महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे 9वे राज्य ठरले होते. कधी 1 मे 1962ला. आणि राजस्थानमध्ये सर्वप्रथम सुरू झाली होती. कोणत्या जिल्ह्यात तर नागौर जिल्ह्यात. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, ग्रामीण पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार टिंब यांना आहेत. तर कोणाला दिलेले आहेत ते अधिकार तर ते उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना. कोणाला, उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किंवा त्यांना आपण प्रांत अधिकारी देखील म्हणतो. त्यांना ग्रामीण पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार दिलेले आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 95 काय आहे, धोंडो केशव कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे अध्यापन करीत होते. तर कोणता विषय होता त्यांच्याकडे अध्यापनासाठी तर ते गणित विषयाचे अध्यापन करीत म्हणजे गणित विषय शिकवत होते. धोंडो केशव कर्वे कुठे तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते गणित विषयाचे शिक्षक होते. ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 96 काय, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. तर कोणाचा ग्रंथ आहे तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ आहे. कोणाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थॉट्स ऑन पाकिस्तान. तर ऑप्शन 4 जे आहे ते आपले आन्सर असेल. थॉट्स ऑन पाकिस्तान हे ग्रंथ कोणाचा आहे तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान. पुढील प्रश्न क्रमांक 97 काय आहे, खालीलपैकी कोणाचा उल्लेख फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष या पुस्तकाचे लेखक म्हणून करता येईल. तर कोणाचा उल्लेख आपण करतो फर्स्ट पर्सन असा म्हणून तर आपण व्लादिमीर पुतिन यांचा. काय, व्लादिमीर पुतिन यांचा फर्स्ट पर्सन या पुस्तकाचे लेखक म्हणून आपण म्हणजे त्यांचं पुस्तक आहे ते. कोणाचं फर्स्ट पर्सन हे कोणाचं आहे तर व्लादिमीर पुतिन यांचं ते पुस्तक आहे जे की रशियाचे पंतप्रधान आहेत, राष्ट्राध्यक्ष आहेत ते. पुढील प्रश्न, इनसॅट 3B हा संपूर्ण भारतीय बनावटी उपग्रह फ्रेंच गियानातील कोउरू या तळापासून अवकाशात प्रक्षेपित केला गेला. तर त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर या प्रक्षेपणासाठी खालीलपैकी कोणत्या प्रक्षेपकाचा वापर करण्यात आलेला होता. तर कोणतं प्रक्षेपक वापरलं होतं त्यासाठी तर एशियन 5. कोणतं, एशियन 5 या प्रक्षेपकाचा वापर केलेला होता तो इनसॅट 3B साठी. ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 99 काय आहे, एका पदार्थाचे वस्तुमान 5 किलोग्रॅम आहे, त्याच्यात 2 मीटर पर सेंटीमीटर स्क्वेअर त्वरण निर्माण करण्यासाठी किती न्यूटन लागेल. तर याचा डायरेक्ट गुणाकार करायचा. 5 दुनी किती 10 म्हणजे 10 न्यूटन येतं. केजी मीटर पर सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे काय न्यूटन येतं त्याचं. म्हणजे किती 10 न्यूटन इतका काय तर लागेल तर त्याला तर त्या त्वरण निर्माण करण्यासाठी त्याला किती बल लागेल तर एकूण 10 न्यूटन इतकं लागेल. ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न तर आजचा हा आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे. काय आहे तर बहिर्वक्रभिंगाचा वापर करून टिंब हा दोष दूर केला जातो. तर का बहिर्वक्रभिंग आपण कशासाठी वापरतो, जेव्हा जवळची गोष्ट आपल्याला व्यवस्थित दिसत नसते. म्हणजे धन जो चष्मा आहे धनशक्तीचा म्हणजे त्याला आपण दूरदृष्टीता हा दोष दूरदृष्ट केला जातो. म्हणजे काय दूरचं स्पष्ट दिसतं आपल्याला पण जवळचं स्पष्ट दिसत नसेल तर तेव्हा बहिर्वक्रभिंगाचा वापर करून आपण दूरदृष्टीता हा दोष दूर करू शकतो. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं
ॲन्सर असेल दूरदृष्टीचा. म्हणजे दूरदृष्टीचा या दोष दूर केला जातो बहिर्वक्र भिंग चष्मा वापरून. तर ऑप्शन 1 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. तर मित्रांनो, आज आपण इथे कोल्हापूर तलाठी भरतीचा जो पेपर चालू आहे 2013चा, त्यामध्ये आपण भाग 2 पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण इंग्लिश ग्रामर व जी केचे एकूण 25 असे मिळून 50 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.